तर बरीच लोक मला विचारत होती, ताई व्हिडिओ का येत नाही आहे? त्याचं कारण असं आहे की मी आळशी पण झाली होती आणि आम्ही गावी पण गेलो होतो। तर या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा लाईफ अपडेट देते आहे। तर आमच्या गावी 24 मार्चला माझ्या मावस बहिणीचे लग्न होते आणि 21 मार्चला अव्यांचा बर्थडे असल्यामुळे आम्ही पूर्ण 2 वीकचा प्लॅनच केला होता। 2 वीकचा यासाठी की आम्ही फक्त वीकेंडलाच ट्रॅव्हल करतो, जेणेकरून एक्स्ट्रा सुट्टी घ्यायची गरज नाही भासत। अव्यान ट्रेनमध्ये खूप बोर होतो, म्हणून मी त्यासाठी काही कलरिंग बुक्स आणि क्रेयॉन्स आणले होते सोबत। त्याने तर काही कलरिंग केलीच नाही, मीच कलर करून टाकलाय तो डक। तो फक्त सध्या रेघोट्या ओढतो। आणि त्यासोबत मी त्याचे 2 फेवरेट बुक घेऊन आलेली, एक म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स आणि दुसरा म्हणजे व्हेकल्स। त्याला व्हेकल्सची फार आवड आहे आणि तो सर्व व्हेकल्सला नावाने सुद्धा ओळखतो। आणि इथं बघा, क्रेयॉन्सने कलरिंग करायऐवजी त्याच्या बॉक्ससोबत हा खेळतो आहे। म्हणजे मम्मी लोक, तुम्ही कितीही तयारी करा, मुलांना जे करायचं आहे तेच ते करणार। आम्हाला डायरेक्ट बँगलोर टू मलकापूर ट्रेन नसल्यामुळे आम्ही भुसावळला उतरतो। भुसावळवरून घरी जाण्यासाठी माझे बाबा आम्हाला घ्यायला आले होते। आणि घरी आल्यानंतर तर काय, अव्यांचे लाडच लाड होते। इथं अव्यान आजोबांसोबत पेटी वाजवायला शिकतो आहे। अव्यांला त्याच्या आजोबाप्रमाणेच गाण्यांची आवड आहे आणि अव्यान आल्यापासून त्याच्या आजोबांचा एकही दिवस रियाज झाला नाही, कारण पेटी काढली की अव्यान बटन दाबायला तयारच असतो। इकडे मी माहेरी आल्यानंतर माझे बाबा अव्यांला ट्रॅक्टरवरती बसवतात आणि अव्यांला ट्रॅक्टरवरती बसायला खूप आवडते। मुळात त्याला सर्व व्हेकल्समध्ये ट्रॅक्टरच खूप आवडतात। व्हिडिओ कॉलवरती सुद्धा माझ्या बाबांना अव्यान ट्रॅक्टरच दाखवायला लावतो। हीच तर मजा असते गावाकडची। रोज सकाळी उठल्यानंतर अव्यान चिवचिव बघतो। सकाळचा 1-2 तास त्याचा फक्त चिव बघण्यामध्ये जातो। त्यानंतर गाय, बैल, म्हैस हे सर्वसुद्धा। आता ट्रॅक्टरवरती बसून हांबा दाखव म्हणतो आहे। आणि इकडे माझ्या सासरी अव्यांच्या आजोबांनी त्याच्यासाठी छान फणसाच्या झाडाखाली झोका बांधला आणि अव्यांला हा असा झोका खूप जास्त आवडला आहे। गावी आल्यानंतर अव्यांचे खूप सारे फ्रेंड्ससुद्धा झाले होते आणि त्यांच्यामध्ये अव्यान मस्त रमला होता। आणि याचमध्ये अव्यांची बहीण म्हणजेच त्याच्या आत्याची मुलगी सुद्धा गावाला आली होती। अव्यान आणि ओजू दिवसभर मस्त खेळत राहायचे। त्यानंतर होता अव्यांचा बर्थडे। तर बर्थडेला आम्ही जंगल थीम ठेवलेली, कारण अव्यांला ॲनिमल्स खूप आवडतात, स्पेशली त्याचा फेवरेट हाती। मी अव्यांचा ड्रेस आणि आमच्या दोघांचे कपडेसुद्धा त्याच थीमनी ठरवले होते। बर्थडे आमच्या अंगणातच होता। बर्थडे फार असा मोठा नव्हता केला, जवळजवळच्या लोकांना बोलवून 100 लोकांमध्येच होता। आणि हा होता बर्थडे केक आणि त्यानंतर हे आहेत बर्थडेचे थोडेफार फोटोज। बर्थडेच्या दुसऱ्या दिवशीपासून माझ्या बहिणीचे लग्नाचे प्रोग्राम स्टार्ट झाले होते। तर हे होते मेहंदीचे फंक्शन। मेहंदी तर सर्वांनीच दिवसभरात काढून घेतली होती। आम्ही फक्त संध्याकाळी तयार होऊन थोडेफार फोटोज काढले, काही रील्स बनवल्या आणि डान्स केला। त्यानंतर सेकंड डेला होती हळद, पण अव्यान आजारी पडल्यामुळे मी जाऊ नाही शकली, त्यामुळे मी डायरेक्ट लग्नाच्या दिवशीच गेली। तर हळदीची साडी घालायची राहिली होती माझी, म्हणून मी ती हळदीची साडी घातली आहे। आमच्याकडे लग्नाच्या दिवशी नवरदेव आल्यानंतर
सर्व साल्या त्याच्यासाठी फराळाचं घेऊन जातात, तर तसंच आम्हीसुद्धा घेऊन गेलेलो. आणि हे आहे रुखवत. आणि लग्न लागायच्या टाईमवरती मी माझ्याच लग्नातला घागरा घातलेला. घागरा घालताना मी थोडासा साडीसारखा घातला आहे, जेणेकरून काही डिफरंट लुक तयार होईल. आणि जास्त हेवी न दिसण्यासाठी मी त्यावरती घागऱ्यावरचे ब्लाऊज न घालता सिंपल ब्लाऊज घातले आहे. इथं अव्यांला त्याचे पप्पा थोड्या वेळसाठी घेऊन आले होते. लग्नात सर्वांना अव्यांला भेटायचं होतं. आणि इथं आता नवरदेव नवरी मंडपामध्ये येत आहेत आणि आम्ही सर्व साल्या चेअरमध्ये बसलो आहे पैसे मागण्यासाठी. आमच्याकडे ही अशीच पद्धत आहे. माझ्या लहान बहिणी चेअरमध्ये बसल्या आहेत आणि मी बार्गेनिंगसाठी बाजूला उभी आहे. आणि हे आहेत माझे बहीण आणि जिजू. त्यानंतर लग्नामध्ये जेवायला होतं आमच्या विदर्भाचं फेमस वरण भात वांग्याची भाजी. अशी पंक्तीमधली वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते. आणि हे जेवण छान केळीच्या पानावरती होते. इकडे नवरी तिच्या सेकंड लुकसाठी तयार आहे. इथे तिने घातली आहे छान भरगच्च नवारी. आणि ही साईडला नवरीची बहीण नसून नवरीची सख्खी मावशी आहे. नवरीने लग्नाची फुल तयारी केली होती. ब्लाऊजवरती प्रणवची प्राची असं लिहिलं आहे. बहिणीच्या लग्नानंतर मी माहेरी आली होती. इथं अव्यान मस्त कीर्तनामध्ये छान गाणं म्हणतो आहे आणि या गाण्याचा आवाज पूर्ण गावामध्ये जात होता. त्यानंतर गावी 2 वीक राहिल्यानंतर आम्ही निघालो होतो पुण्याला जायला. पुण्याला आमचे बरेच रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स आहेत, म्हणून तिथं एखादा वीक तरी आम्ही राहणार होतो. पुण्याला यायचे मेन कारण म्हणजे अव्यांच्या आत्याला आणि काकूला मुलगी झाली आहे, तर त्यांना बघायसाठी आणि अव्यांच्या पणजी आजीला भेट देण्यासाठी आम्ही पुण्याला आलो होतो. वर्किंग डेमध्ये आम्ही माझ्या नंदेकडे थांबलो होतो. माझ्या हजबंडनी आतापर्यंत शनिवारवाडा बघितला नव्हता, म्हणून मग आम्ही एक दिवस दगडूशेठ, शनिवारवाडा, तुलसीबाग सर्व काही फिरलो. आणि दगडूशेठ गणपतीला भेट देऊन तर माझे अगदी मन भरून आले. कॉलेजला असताना महिन्यातून 2 ते 3 वेळा आम्ही दगडूशेठला जायचोच. तिथं खाल्ले होते आम्ही फेमस सुप्रीम सँडविच, मला खूप आवडायचे. त्यानंतर हा होता ABC चौक. पुण्याला आल्यानंतर अशी चिकन थाळी खाल्ली नाही तर मजाच नाही. त्यानंतर मी भेटली माझ्या स्कूल बेस्टीला. अजून 1-2 मैत्रिणीकडे जाऊन आली. माझे 2 भाऊसुद्धा पुण्यात राहतात, त्यांच्याकडे जाऊन आली. इतके सगळीकडे जाऊनसुद्धा हाफ रिलेटिव्सलाच भेट देऊ शकली. ही आहे अव्यांची माम बहीण स्पृहा. आणि 3 वीक नंतर फायनली आम्ही निघालो आहे घरी. फिरून फिरून फार दमलो आहे. गावी असताना आम्ही मोमेंट्स जास्त एन्जॉय करतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ऑन करायची आठवण राहत नाही. पण इट्स ओके, मी जेवढे झाले तेवढे तुमच्यासोबत शेअर केले आहे. पुण्याला एका शॉपमध्ये मला हे मॅजिक बुक दिसले, तर ट्रेनमध्ये अव्यांला खेळण्यासाठी मी ते घेऊन आली.
आणि फायनली आम्ही बँगलोरला पोचलो आहे. हा व्हिडिओ होता माझ्या लाईफ अपडेटबद्दल. यानंतर नेहमीप्रमाणे डेली ब्लॉग सुरूच होतील. थँक्यू.